मित्रांनो, आपल्या भारत देशात जगप्रसिद्ध अशी अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत. त्यापैकी एक ऐतिहासिक स्थळ म्हणजे कार्ला लेणी होय. कार्ला लेणी साधारणपणे इसवी सन पूर्व 1 शतक ते 5 शतक या काळात खोदली गेली. कार्ले हे ठिकाण प्राचीन काळी क्लुरक या नावाने ओळखले जात होते. कार्ला लेणी ह्या गुहा आहेत. या दगडी आहेत. या गुहा बोर घाटात आहेत. कार्ला लेणी ह्या खडकाळ व डोंगराळ प्रदेशात आहेत. या लेण्या खिडकीच्या आकाराच्या आहेत. कार्ला लेण्यात जास्तीत जास्त चैत्य सभागृह आहेत. त्यापैकी पहिले चैत्य सभागृह 1 शतकात बांधले गेले आहे. 16 लेण्यांचा गट असे एक चैत्यगृह व इतर सर्व विहार आहेत. भारतात सम्राट अशोक याने जसे स्तंभ उभे केले आहेत तसा एक सिंहस्तंभ चैत्यगृहाच्या दाराशेजारी डाव्या बाजूला आहे. या मालिकेतील एक सिंहस्तंभ सारनाथच्या धर्तीवर कोरलेला आहे. तो सर्वसाधारणपणे 45 फूट उंच आहे. त्याची बैठक गोलाकार असून तो 16 कोनात घडवलेला आहे. तसेच या स्तंभाच्या अग्रभागी एक वर्तुळाकार कळस आहे. त्यावर आमलक, हमिकेचा चौथरा या संचावर सिंहाची आकृती कोरलेली आहे. प्रमुख चैत्यगृहातून आत प्रवेश करताना 2 मोठे खांब दिसतात. सज्जाच्या दोन्ही बाजूस अनेक मजली प्रासादाचे देखावे आहेत. ह्याच्या तळाशी दोन्ही बाजूला 3 हत्तींची शिल्पे आहेत. यामधील डाव्या बाजूला हत्तीवर गौतम बुद्धांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. आकर्षक अशा शिल्पाकृती आहेत. कोरीव, भव्य, आकर्षक अशी अनेक शिल्प आहेत. प्रत्येक चैत्यगृहामध्ये विविध प्रकारचे पुरुष, स्त्रिया तसेच सिंह व वाघ हे प्राणी यांची चित्र कोरलेले आहेत. 1 शतकात बांधले गेलेले चैत्यगृह सर्वसाधारणपणे 45 मीटर म्हणजेच